आले 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 आले. काय झालं? हे बघा, हे तू कळलं का आता तुम्हाला? याचं लग्न का होत नाहीये असं करत बसतो. सांगतो वहिनी, सगळं सांगतो. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही या केसला सामोरं जाताय त्याबद्दल हे सगळं कौतुक चाललेलं आहे. तुमचा त्रास बघतोय ना आम्ही. कोर्टामध्ये डिवोर्सची केस उभी राहिली आहे आणि तिथे काय काय घडलं ते सगळं आनंदनी सांगितलंय आम्हाला. पण आता मला बरं वाटून राहिलं आणि मनात खात्री आहे जे काय होऊन राहिलं ते चांगल्यासाठीच. वा, कमाल वहिनी. हाच तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला या सिच्युएशन मधून बाहेर पडायला मदत करणार आहे. येस मॅम. काय बोलू मी? खरं सांगू का, ही वेळ कुठल्याच बाईच्या आयुष्यात येऊ नये. कुठल्याच बाईला असं वाटत नाही का आपला संसार तुटावा म्हणून. खरंय तुमचं, पण ज्या तऱ्हेने या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात हेच खूप आहे की. हो, आणि एवढं होऊ नये तुम्ही आमच्याशी संयमाने शांतपणे बोलताय त्यासाठी तुमचं हे कौतुक कौतुक कौतुक. बास बास, माझं कौतुक पुरे. आता मला एक सांगा, आपण पार्टी कधी करूया? पार्टी? पार्टी नाही वहिनी, कशाला उगीच, नको. फॉर अ चेंज. आणि येणारा प्रत्येक दिवस मला या दुःखाच्या ओझ्याखाली नाही जगायचंय. मला माझं नॉर्मल लाईफ जगायचंय आणि सगळ्यांना थँक्स म्हणायचंय म्हणून पार्टी द्यायची. थँक्स कशासाठी वहिनी? तुमच्या या कठीण काळामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. तुम्ही माझी ताकद आहात म्हणून तर राधिका मसाले या उंचीपर्यंत पोहोचू शकले. बरं मला सांगा, काय काय झालं? कामाचं काय? काम सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मार्केटमध्ये नवीन कामांसाठी बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत. काय की सध्या ऑर्डर्समध्ये आपण ज्या तऱ्हेने पैसा गुंतवलेला आहे त्यामुळे नवीन काही खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा फंड नाहीये. हो ना श्रेयस? हा, म्हणजे नवीन कामात पैसे इन्व्हेस्ट करून रिस्क घेण्यापेक्षा आहे ते काम पूर्ण केलं जास्त चांगलं. नाही श्रेयस, थिंक पॉझिटिव्ह. कदाचित होईल रिकव्हरी. आपण आपल्या नवीन ऑर्डर्स घेत राहूया. कदाचित त्यातनच आपल्याला एखादी चांगली संधी मिळेल जी आपलं आयुष्य बदलून टाकेल. सांभाळवर स्वतःला, काळजी घे स्वतःची. हा, आबाळ करू नको. दुपारचा जेवणाचा डबाही आणलाय, खाऊन घेशील. आणि तू ग काळजी घे याची. बस मटकू नको इकडे तिकडे. वाटच मटकू सांगतो नंतर तुला. हो, सगळं समजावून सांग. आणि हेही सांग तिला की हिच्यामुळे सगळं होऊन आलंय. तू शांत हो ना. हा, ते जाऊ दे ना. मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, म्हणजे विचारायचंय. का? ते हे बघ, कसं आहे ना, आता तुला तर माहितीये कोर्टामध्ये जेव्हा पुढची तारीख येईल तेव्हा मला परत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतील. उलट सुलट प्रश्न विचारतील. माझ्या बाजूने कोण आहे? कोणी नाही. सगळे राधिकाच्या बाजूने. तेव्हा तू माझ्या बाजूने साक्ष दे, म्हणजे देशील ना? आई, म्हणजे कसं आहे ना, तुझ्या साक्षीवर खूप गोष्टी अवलंबून आहेत ग. नाहीतर काय राधिकाच्या बाजूने आहेतच सगळे. एकटा पडलोय. उद्या मी समजा केस हरलो ना तर पार तुरुंगात जायची पाळी येईल ग. माय बाई, काऊन बरं असं बोलत आहे तू? मग काय खरं तेच सांगतोय ना आई. साधा विचार कर, उद्या तुरुंगात गेलो तर सगळे इकडे नाचक्की होईल. नोकरी तर काय आता जाण्याच्याच बेतात आहे. सोसायटीमध्ये कोणाला तोंड दाखवायची लायकी नाही राहणार. आणि इकडचं सोड आई, तिकडे नागपूरला कळलं तर काय सांगणार? तू सांग ना, काय नागपूरला उत्तर देणार सगळ्यांना? मला सगळं कळतंय बा, सगळं कळतंय. सांग बरं गुरु, चूक तू एकट्याची आहे का नाही? तू आहे की नाही चूक? का बरं तू राधिकाला कोर्टामध्ये सारखं पागल पागल करार करून दिलंस? काऊन बरं तिच्यावर असे नाही ते आरोप लावले?
अगं आई, मी काहीतरी विचार करून करतोय ते. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, मी जर असं नाही बोललो ना तिथे तर डिवोर्स मिळेल ना. जे हवंय का आपल्याला? नाही हवंय का आपल्याला? तुला हवंय डिवोर्स मिळावं? नाही ना. मी काय बोललो कोर्टामध्ये? मी म्हणालो की हे बघा, माझी बायको राधिका, तिच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय, बरोबर? त्यामुळे मला तिचे उपचार करून घेण्यासाठी तुम्ही मला डिवोर्स देऊ नका. मी तिला घरी म्हणालो की नाही? म्हणालो की नाही सांग? असंच म्हणालो मी. नाही तर काय डिवोर्सच मिळून जाईल का? आणि मला अजून एक सांगा, आतापर्यंत कुठल्याही कर्तव्यामध्ये मी काही कमी पडलोय? नाही, मी काही कसर पडू दिलीये का? सांग मला. तिने ज्या वेळेला मला पैसे मागितले अथर्वच्या शिक्षणासाठी, शाळेची फी भरायला, मी दिले. तिची परिस्थिती नव्हती तेव्हा. नव्हती की नाही सांग मला. आता तिला गरज नाही माझी. स्वतः पैसे कमवते, तेवढी बिझनेस वुमन झाली. माझी काही गरजच नाहीये. पैशांची चटकच लागली जणू तिला. आणि आई, तुम्ही म्हणालात म्हणून तिच्या नावावर मी अर्ध घर केलं की नाही? अर्ध घर केलं की नाही तिच्या नावावर? हा? आणि आज कोण राहतंय त्या घरात? कोण राहते? मी राहतो? नाही, बेघर झालोय. पार बेघर झालोय. खरंच आंटी बेघर झालाय तो. बेघर झालोय मी. बघतेस नाही तू सगळं? नाही, तुला अजून एक खोटं वाटतंय काही? मी बोलतोय ते खोटं वाटतंय का तुला? अरे गुरु, त्या बाजूने साक्ष दिली तर मग हे उगाच चिडचिड करतील का नाही? ठीक आहे, तुला जसं बरोबर वाटतंय ना तसं कर. अजिबात दडपण घेऊ नको माझं. शेवटी काय, मला वाटलं होतं की तू माझ्याच बाजूने आहेस म्हणून. म्हटलंही होतं हिला. काय? म्हटलं होतं ना आई आपल्या बाजूनेच असणार. हा हो 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 आंटी हो. हा, म्हटलं होतं. पण ठीक आहे, तुला बाबांनी उत्तर द्यावी लागतात. तू तरी काय करणार? शेवटी काय, माझी पाप आहेत ग सगळी. त्याची शिक्षा पण मलाच भोगावी लागणार. आणि भोगतो मी आता काय. आंटी तो नेहमी असाच रडतो माहितीये तुम्हाला, खूप रडतो. हे गुरुनाथ, ऐक, माझ्याकडे पा. तू शांत हो बरं. काही काळजी करू नको. मी पाहते का करायचं ते. हं? काहीतरी मार्ग निघेल बर. मी निघू का? ताईने जर कळलं ना मी तू इथे आले तर उगीचच घर डोक्यावर घेतील ना. नको, नीट जा तू. कॅब बुक करू का? मी सोडू का तुला? मी जाईन. मी माझी हा. काय बरं, तू डबा खाऊन घे बरं. काळजी, रडू नको बरं. रडायचं नाही. हा, येते. ऐक, व्यवस्थित होईल बरं. काळजी करू नको. मी आहे. रडू नकोस. नीट बस. काळजी घ्या. गॉड, कसले इमोशनल आहेत या. हॅपी. ऍटलीस्ट यांची तरी सिंपती मिळत आपल्याला. आईने आज डबा आणलाय ना आपल्यासाठी. आता बघ, कोर्टात साक्ष पण आपल्याच बाजूने देते की नाही. यार, बरं झालं, आपले सगळे प्रॉब्लेम दूर होणार. हो, चला. ऑफिसला ऑलरेडी उशीर झालाय, मी पळतो. ओके बच्चा. May I come in, sir? येस, कमिंग. Sir, हे reports. हो दे. सर, ऍक्च्युली या आठवड्यात पण आपले शेअर्स पडले, त्यामुळे अजून तरी कुठली ऑर्डर आलेली नाहीये सर. डिस्कस्टिंग. गुरुनाथ सुभेदार कुठे आहेत? सर, ते म्हणजे पप्पा काय करताय? कुठे आहेत गुरुनाथ? सर, म्हणजे ते येतच असतील सर आता. काय येत असतील? आणि तुम्ही काय करता? काय माशा मारता नुसत्या? सॉरी सर. सॉरी म्हटलं की झालं. पण सॉरी म्हणून काय होणार आहे का? त्या गुरुनाथनी कंपनी बुडवायची वेळ आणली आणि त्या कंपनीला तोंड दाखवत नाहीये. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय, त्यांच्यासारखे फोन येत आहेत.
हॅलो हॅलो सर. अहो हॅलो म्हणण्यासारखं काय ठेवलंय का? कुठे आहात कुठे तुम्ही? हे काय निघतोच आहे ना. आत्ता ऑफिस अवर्स काय आहेत? नाही सर, त्याचं काय झालं, आजच जरा उशीर झालाय मला यायला. ते माझी डिवोर्सची केस झाली ना कोर्टामध्ये, तर काल मी त्या गडबडीत होतो आणि माझं जरा बीपी शूट झालं सर. थोडी तब्येत नरम गरम आहे म्हणून थोडं यायला मी आलोच सर, लगेच आलो. ऐकलं का माणिक? येतो लगेच म्हणतायत, उपकारच करतायत आपल्यावरती. त्यांना सांगा वी डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. हे बघा सुभेदार, तुम्ही आत्ता ताबडतोब ऑफिसला या आणि येताना शनाया सबनीसला बरोबर घेऊन या, नाहीतर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवा. नाही सर, मी आलो लगेच आलो. या. बापरे, वातावरण तापलेलं दिसतंय. चला वेळेत पोहोचलं पाहिजे. राधिकाचा फोन. हा बोल राधिका. हॅलो बहिणी. बोल राधिका, कशी आहेस? मी बरी आहे. अथर्व कसा आहे? अगं तो काय मजेत आहे. आणि तुला माहिती आहे ना त्याचा आणि सुजाचा दंगा मस्त जमलाय दोघांचं. आता अधून मधून आठवण काढतोय तुझी, पण येऊन जा ना आज उद्या कधीतरी. हो उद्या येते मी. दादा कुठे? अगं ते मीटिंगला गेलेत ऑफिसच्या. बरं झालं आठवलं. अगं बोलत काय बसलोय आपण, मला जरा काम आहे, ज्वेलर कडे जायचंय ग. हा पण तू येऊन जा नक्की. हो. माझा अथर्व कुठेही स्वतःला ऍडजस्ट करतो, काही त्रास नाही त्याचा. वहिनी, कसला एवढा गहन विचार करताय? गहन काही नाही हो, अथर्वची आठवण येत होती. हो, कसा आहे तो? मजेत ना एकदम? मामाकडे आहे ना, मामाकडे असल्यानंतर मजेतच असतो. मला आणि आईंनाच त्याच्याशिवाय करमत नाही. आनंद भाऊजी एक विचारू का? हा बोला ना. आज आपण बाहेर चाललोच आहे, तर आईंना पण सोबत घेऊन जाऊया का? वहिनी विचारताय काय? लगेच फोन लावा आणि सांगा त्यांना की आपण जातोय बाहेर. सांगा. राधिका, ही काऊन बरं फोन करत आहे? हॅलो. हॅलो आई, कुठे आहात तुम्ही? इथंच आहे, देवळात गेले होते, घरी जात आहे. बरं तुम्ही असं करा, घरी जा आणि आवरून थांबा, मी येते तुम्हाला घ्यायला. आपण जरा बाहेर जाऊया जेवायला. बाहेर काऊन? नाही म्हणजे आम्ही सगळेजण चाललोय, तर तुम्ही पण या आमच्या बरोबर. नाही ना, मी नाही येऊ शकत, माझा उपवास आहे. आई आज कसला उपवास? धरलाय ना उपवास, आहे ना, ठेव. काय झालं? आनंद भाऊजी येत नाही म्हणाल्या, त्यांचा उपवास आहे असं सांगून राहिल्या. का कसला उपवास? मला असं वाटतं का त्यांचा अजूनही राग नाही गेलाय माझ्यावरचा. वहिनी, आपण समजू शकतो, रादर आपण त्यांना समजून घेऊया. अरे मला खात्री आहे ना, तुम्हीच त्यांना बोलतं कराल बघा तुम्ही, आणि मग त्यांचा राग असं 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 पडून जाणार कुठेतरी. आनंद भाऊजी, मी एक काम करू का? मी थोडस लवकर इथनं निघते, घरी जाते, आईंसाठी एक छानशी साडी घेऊन जाते. ग्रेट. आणि येताना त्यांनाही घेऊन येते. अरे जमलं तर काय, घेऊनच आहे आता तुम्ही त्यांना. असंच करते. राधिकाला म्हणावं, तुला जायचं तर जा ना बाई बाहेर जेवायला, मी नाही येणार. मा पोरगा आहे ते संकटात सापडला आणि मी का मेजवाने जाडू? तर काही सुचत नाही. पोराची का अवस्था झालीये, याईनं तर काहीच दयामाया नाहीये. गुरुचं तोंडही पाहत नाही, त्याला मदत का करणार? का करू बाई, कशी मदत करू माझ्या लेकाला?
माझ्या गुरुसाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे ना. मीच करीन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. Good morning. गुड मॉर्निंग मॅम. काय रे आज चक्क शनायासोबत दिवस मिळाला वाटतं. सर आलात तुम्ही? का यायला नको होतं का? नाही तसं नाही सर. आत राजवाडे सर आणि महाडिक सर आलेत. माहितीये मला. नाही सर, बराच वेळ झाला त्यांना येऊन. तुमचीच वाट बघतायत आणि खूप चिडलेत सर दोघं पण. आज काही राग रंग बरा दिसत नाहीये. काळजी घ्या सर, नाही तर काही खरं नाही तुमचं. कदम, जरा जास्त बोलताय असं नाही वाटत? सॉरी सर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी स्वतःच्या वडिलांनाही घाबरत नाही. हे तर बाहेरचे. चल चला. गुरु सर, आज काही खरं नाही आहे तुमचं. ऑल द बेस्ट. येस. मे कम इन सर? वा, या मिस्टर गुरुनाथ सुभेदार. वेलकम वेलकम वेलकम. राजवाडे सर, तुम्ही शनाया मॅडमचं स्वागत केलं नाहीत. हो नाही, आय एम सॉरी सॉरी. या शना, अगदी जोडीने आलात. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुमच्या फियन्सीना हे काय गार्डन वाटतं का? ते म्हणजे कधी यायचं जायचं, गंमत करायची, खायचं प्यायचं. सर प्लीज. शट अप. तुमच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, पण तुम्ही त्या पूर्ण करू शकला नाहीत. आणि शनाया, तुम्ही तर काम चुकार आणि आळशी आहात. आज ही जी काही कंपनीची परिस्थिती आहे ना, ती गुरुनाथ तुमच्यामुळे आहे. कुठे गेला तो स्टाफ जो प्रामाणिक आणि एफिशियंट होता? तुम्हीच काढून टाकलत ना त्यांना. सर पण गप्पा सो, मध्ये मध्ये बोलू नका. कधीतरी स्वतःच्या चुका असतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. या आत्ताच्या तुमच्या स्टाफचा परफॉर्मन्स आहे ना, तो 0 आहे, 0. सॅलरी तरी द्या आधी वेळेवर, मग परफॉर्मन्सचा विचारा. शनाया तू. ऐका राजवाडे सर, शनाया मॅडमना सॅलरी हवी आहे. मला वाटतं ह्याचं उत्तर तुम्हाला सुभेदार साहेब देतील. हे शनाया, तुम्हाला पगार कसला द्यायचा? काम न करण्याचा की येता जाता सुट्ट्या घेण्याचा? आजवर तुम्ही दोघांनी ज्या चुका केल्यात ना, त्यामुळे कंपनीला जे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला भरून द्यायचं आहे. नुसती नुकसान भरपाई नाही, तर तुमच्यामुळे कंपनीची जी मार्केटमध्ये बेअब्रू झाली ना, ती पण भरून काढायला लागेल तुम्हाला. अरे तुमच्याचमुळे आमच्या कंपनीचं नाव वाईट झालं इथे मार्केटमध्ये. सर पण मी काय केलंय? कमी दर्जाचा माल देऊन तुम्ही पैसे खाल्लेत, असा आमचा आरोप आहे. ओ हॅलो, माइंड युअर टंग. शनाया, बिहेव युअर सेल्फ. सिनियर लोकांशी कसं बोलायचंय ते साधे मॅनर्स देखील नाहीयेत तुम्हाला. नाही सर, तसं नाही. मी सॉरी म्हणतो. आय एम सॉरी. सुभेदार, किती बदलला तो. आय डोंट बिलीव्ह की तुम्ही ते सुभेदार आहात. ते मोस्ट एफिशियंट अँड मोस्ट प्रॉमिसिंग होते. अहो, ज्या कंपनीला तुम्ही प्रामाणिकपणे वर आणलं, त्याच कंपनीला तुमच्यामुळे करोडोंचं नुकसान भोगावं लागतंय. तुम्हाला वॉर्न करून सुद्धा तुम्ही त्यात बदल केला नाही. तुम्हाला ही नुकसान भरपाई भरून द्यावी लागेलच, शिवाय सगळ्यांची उत्तरही द्यावी लागतील. सर बास झाला प्लीज. मी कसली उत्तर देणार नाहीये. इतकं सगळं करून तुम्ही खापर माझ्याच डोक्यावर फोडताय. कंपनी डबघायला जायला मी काही एकटा जबाबदार नाहीये. नाही बास झालं. मला कामच करायचं नाहीये. तुम्ही आणि तुमची कंपनी बघून घ्या काय ते. मी रिझाईन करतोय.